मध्ये घर कोसळलंय आणि एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यामध्ये हे घर कोसळलेलं आहे आणि 4 जण दगावलेत असं कळतंय। यावल तालुक्यातली ही घटना आहे ज्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे। जळगावमधल्या यावलमधली ही बातमी आहे। एकाच कुटुंबातल्या 4घांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय, कारण वादळी वारा झाला आणि याच्यामध्ये घर त्यांचं कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातले 4 जण दगावले। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत। सचिन, काय अधिक अपडेट्स? निश्चितच रिद्धी, आपण जर बघितलं तर 2 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे। आपण परवा बघितलं तर परवाच्या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यातच काल मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत जे अंबापानी म्हणून गाव आहे, अंबापानी आणि थोरपानी असे 2 पाडे आहेत, त्या पाड्यांवर वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले होते। त्यातच वादळात एक घर कोसळून 4घे जागीच ठार झालेले आहेत। रात्री झोपेत असताना अचानक वादळ आले आणि त्यांचे घर कोसळून 4 एकाच कुटुंबातील पती पत्नी, 3 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाची मुलगी असा कुटुंबातील 4घांचा मृत्यू झालेला आहे। या कुटुंबातील 4घांचे शवे आता बाहेर काढण्यात आलेले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी असतील, तहसीलदार आणि पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी बचाव कार्य करत 4ंचे शव बाहेर काढले असून त्यांचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांचे जे मृतदेह ते आणण्यात आलेले आहे। मात्र या घटनेमुळे यावल सह परिसरात खळबळ म्हणजे दुःख व्यक्त करण्यात येत आहे आणि अनेक ठिकाणी आपण बघितलं तर यासह यावल तालुक्यातील अनेक भागांमध्ये अनेक घरांचं नुकसान झालं असून या प्रचंड नुकसान झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। रिद्धी, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.